आता आपल्याला कधी-कधी विचारत असेल, की हे सगळे जिहाद असतात ना, वेगवेगळ्या प्रकारचे लव्ह जिहाद वगैरे हे का बरं करतात? किंवा हे जे ख्रिश्चन कन्व्हर्जन्स आहेत ते का बरं करतात? तर याच्यासाठी आपल्याला ख्रिश्चन आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांची मूळ जे तत्वज्ञान आहे ते थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे 6000 वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी लिहिलं आहे, "एकम सत विप्रा बहुधा वदंती." म्हणजे सत्य एकच आहे, देव एकच आहे, त्याला वेगवेगळ्या नावांनी लोकं बोलवतात. हे आपण मानतो. आपण वेगवेगळ्या देवांची पूजा करतो. देवाचं रूप वेगवेगळं असलं तरी आपण त्यांना तेवढ्याच श्रद्धेने मानतो. आपण आपले लोकं मजारमध्ये पण जातात, आपले लोकं चर्चमध्ये पण जातात. अल्टिमेट लेव्हलला देव एकच आहे. त्याची वेगवेगळी रूपं आहेत. पण या दोन्ही धर्मांमध्ये असं होत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, की म्हणजे मुसलमानांचं म्हणणं आहे, की अल्लाह हा एकच देव आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही देव नाही आहे आणि प्रेषित मोहम्मद हे त्याचे शेवटचे प्रेषित होते. त्याच्यानंतर आता प्रेषित कोणी येणार नाही. त्याच्यामुळे अल्लाह आणि प्रेषितांच्या मधलं जे काही बोलणं झालेलं आहे, ते कुराणामध्ये तसंच्या तसं लिहिलं गेलेलं आहे आणि त्यामुळे कुराणामध्ये आता एका स्वल्पविरामाचाही फरक होणार नाही. 1400 वर्षापासून जे आहेत तेच आहे. त्याच्यात तुम्ही काहीही बदल करू शकत नाही. तसंच ख्रिश्चन लोकांचं पण म्हणणं आहे, की गॉड एकच आहे. दुसरं त्याचं काही रूपं वगैरे काही नाही आहेत आणि येशू मसीह हे त्यांचे मेसेंजर होते आणि गॉड त्यांच्या मेसेंजरनी या जगातले जे काही पाप आहेत ते दूर करण्यासाठी ते इथे आले होते. सो या लोकांना अ, विविध देव किंवा देवाची रूपं आहेत वगैरे याचं काही मान्यता नाहीये. त्यांच्याकडे अजून एक कन्सेप्ट असतो तो म्हणजे गॉड आणि सतान किंवा अल्लाह आणि शैतान. सो जे अल्लाहच्या मार्गावर चालले आहेत ते चांगले आणि जे अल्लाहच्या मार्गावर नाही चालले ते शैतान. प्रत्येक काफिर जो असतो, जो मुसलमान धर्म म्हणत नाही, तो हा शैतानाच्या बाजूचा असतो. त्याच्यामुळे प्रत्येक काफिराला दीनामध्ये आणणं हे आपलं जन्मजात कर्तव्य आहे, असं प्रत्येक मुसलमान मनापासून जेन्युइनली त्याला वाटत असतं. त्यामुळे बरेच वेळा प्रत्येकच गोष्ट ऑर्गनाइज्ड वेमध्येच होते असं नाहीये. प्रत्येक मुसलमानांना हे जेन्युइनली वाटत असल्यामुळे तो इंडिव्हिज्युअल लेव्हलला पण अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. हे ऑर्गनाइज्ड वेमध्ये होत नसल्यामुळे सरकारी लेव्हलला हे थांबवणं थोडं अवघड आहे. उपाय एकच आहे मागच्या रीलमध्ये सांगितल्याप्रमाणे, की आपल्याला स्ट्राँग बनावं लागेल. आपल्याला आपल्या धर्माबद्दलचा विश्वास हा दृढ करायला लागेल. आपला धर्म वाईट नाहीये. आपल्या धर्मात खूप गोष्टी अशा आहेत, की ज्याच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. हा विश्वास दृढ केला पाहिजे. कोणी आपल्या धर्माबद्दल टिंगल करता कामा नये. तिथेच त्याला रोखलं पाहिजे. मुसलमान धर्माचे जे तत्वज्ञान आहे, मूळ तत्वज्ञान त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर शेषराव मोरे सरांचा हा व्हिडिओ YouTubeवरती आहे. तो नक्की बघा. अतिशय सोप्या भाषेत अगदी सविस्तररित्या त्यांनी हे खूप समजावून सांगितलेलं आहे. नक्की तो व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये कळवा. पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.